काय सांगितलं आपण विचार करतोय पहिली माझी युजरची एंटिटी असणार आहे डेटाबेस मध्ये. युजर नंतर काय येईल? आता डायरेक्ट एंटिटी समजत नाही मला, लक्षात येत नाही, तर मी विचार केला, मला लॉग इन केल्यानंतर या युजरला मला एक डॅशबोर्ड दाखवायचं. त्या डॅशबोर्ड वरती त्याला एक बटन दिसलं पाहिजे समोर लेफ्ट हँड साईडला वगैरे कुठेतरी, ज्याच्यामध्ये एंटर रेफरल असं काहीतरी असेल. मग तो क्लिक करेल, मग त्यासमोर एक फॉर्म येईल. तो कुणासाठी असेल? ज्याचा रेफरन्स द्यायचा त्याची डिटेल तर भरण्यासाठी असेल. बरोबर? म्हणजे आता श्रावणी आहे, श्रावणीला रेफरन्स द्यायचा आहे तिच्या मैत्रिणीचा. श्रावणीने लॉग इन केलंय. श्रावणी म्हणजे कोण आहे? युजर आहे. तिच्या मैत्रिणीचा रेफरन्स द्यायचा आहे. तो रेफरन्स युजर मध्ये स्टोअर होणार आहे का? नाही. त्याच्यासाठी मला एक वेगळा टेबल लागणार आहे. बरोबर ना? मग त्या वेगळ्या टेबलला मी काय नाव देऊ? रेफरल. बरोबर? मग मी रेफरल नावाने एक वेगळी एंटिटी बनवली. पहिली माझी युजरची एंटिटी बनली. आता मला सांगा, श्रावणी एकाच मैत्रिणीला रेफरन्स देणार आहे का? नाही. 10 देईल, 15. बरोबर? 1 to many रिलेशनशिप आला. म्हणजे वन युजर कॅन रेफर, है ना, कॅन रेफर मल्टिपल रेफरल्स. रेफरन्स 1 to many आला. 1 to many आपण आधी शिकलेलो आहे. पहिला एक टेबल बनवा, त्याची की दुसऱ्या टेबल मध्ये टाका. प्रॅक्टिकली केलंय आपण, पण त्याचा ऍक्च्युअल यूज आपण प्रोजेक्ट मध्ये करतोय. हा, वन युजर कॅन रेफर मल्टिपल रेफरन्स. आता रेफरल झालं, मग अजून काय करता येईल? झालं का? संपलं का? इथून खरं चालू होतंय, है ना? इथे काय पाहिजे आता पुढं? हा, रेफरल म्हणजे त्यांनी तिच्या मैत्रिणीची डिटेल टाकली, डिटेल मध्ये नाव घेतलंय, तिचा मोबाईल नंबर घेतलाय, तिचा व्हॉट्सअप नंबर वेगळा असेल तर तो घेतलाय, है ना, तिचं कॉलेज कुठलं आहे ते घेतलंय, ती आता कुठल्या इयरला शिकते ते घेतलंय, तिचा ईमेल ऍड्रेस घेतलाय. म्हणजे श्रावणीने सगळी इन्फॉर्मेशन तिच्याकडनं घेऊन ती सबमिट केली पाहिजे. बरोबर आहे? सबमिट केली, मग ती कशामध्ये स्टोअर? ती रेफरल मध्ये स्टोअर होणार आहे. तो टेबल आपला त्यासाठीच बनलाय ना. समोर हा फॉर्म दिसला, तिने सबमिट केल्यानंतर ते स्टोअर कुठे होणार आहे? त्या रेफरल मध्येच होणार आहे. बरोबर आहे? हा, मग झाली स्टोअर. मग ऍडमिन हा युजरच आहे. युजर मध्ये ऍडमिन आहे ऑलरेडी. त्याला काय दिसणार आहे? त्याला कळलं पाहिजे काय श्रावणीने ती एंट्री केली. कुठली एंट्री केली? रेफरल टेबल आहे. म्हणजे मला जे काही लागणार आहे ते आता सगळ्याच्या मध्ये आहे. बरोबर आहे? अजून दुसरं काय पाहिजे मला? तुम्ही मेन जी गोष्ट पाहिजे ना ती मला तुम्ही सांगा. तुम्ही तिथपर्यंत जात नाही. तिने रेफरन्स का दिला? कुपन साठी किंवा त्याच्या इन्सेंटिव्ह साठी. मग आपल्याला ते द्यायचे. आता कसं रिलेट करणार याच्यात? नाही, आपण आता दोन गोष्टी आहेत. तुम्हाला कशा स्लॅब्स क्रिएट करायचे? हा, तुम्ही नुसता नंबर सबमिट करा तुमच्या अकाउंटला किंवा तुमच्या या अकाउंटला म्हणजे बँकेच्या अकाउंटला, तुमच्या या अकाउंटला काहीतरी कॉइन्स जमा होते फक्त नंबर, युनिक नंबर एंटर केल्यानंतर, युनिक आयडी एंटर केल्यानंतर. बरोबर आहे? मग ते कॉइन्स आपण घेऊ. दोन गोष्टी आहेत. रेफरल कन्वर्ट झाल्यानंतर आपण कंप्लीट कॉइन जमा करू शकतो. मग ते कॉइन्स तिने माझ्याकडे यायचं किंवा हिच्या अकाउंटची डिटेल, युजरच्या अकाउंटची डिटेल आपण घेऊन ठेवले. तो जो काही रेफरल आहे तो कन्वर्ट झाला की आपण तिच्या अकाउंटला ती अमाऊंट ट्रान्सफर करणार. बरोबर आहे? किंवा ते इथे येऊन, किंवा जर आपल्याला सगळंच ऑटोमेट करायचं तर आपण ऍडमिनच्या लॉग इन वरनं तिच्या अकाउंटला डायरेक्ट अमाऊंट ट्रान्सफर होईल अशी सोय करू शकतो. बरोबर आहे? होऊ शकते की नाही? होऊ शकते. इझी आहे. आता पुढची स्टेप काय? आता ही जसं म्हणाली की आता आपल्याला तिला अमाऊंट ट्रान्सफर करायचं तर 2 टप्प्यामध्ये आपण करू शकतो. पहिला रेफरन्स दिल्यानंतर इमिजिएटली 10 कॉइन तुमच्या अकाउंटला जमा होते. 1 कॉइन इज इक्वल टू 1 रुपीज. बरोबर आहे? हा, 10 रुपये म्हणजे 10 कॉइन तिच्या अकाउंटला जमा होते. ते कॉइन्स जे आहेत ते कॉइन्स मला शो करायला पाहिजे ना, युजरला दिसले पाहिजे कॉइन की मी रेफरन्स दिला आहे बघ माझे कॉइन वाढले. बरोबर आहे? ते कॉइन्स दिसले पाहिजे. हा, मग ते कॉइन्स कसे घेणार? प्रोसेस
कळतंय का? सिस्टीम डेव्हलप करतोय आपण, आणि आपण आपलं हे इंजिनिअरिंग चाललंय. आपण एक मॉडेल बनवतोय. कुठलंही सॉफ्टवेअर बनण्याआधी, ऍक्च्युअल यूज जे डेव्हलपमेंट करण्याआधी इंजिनियरच्या डोक्यात ते मॉडेल बनलेलं असतं. कळतंय का? मे बी ते मॉडेल फर्स्ट टाइम मध्ये किंवा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फुल प्रूफ नसेल, मग त्याचे इटरेशन्स होतात की हे पहिल्या अटेम्प्ट मध्ये मला हे एवढं सुचतंय, लेट्स बिल्ड द सिस्टीम. पहिल्यांदा त्यांनी बिल्ड केली, नंतर त्याला वाटलं की नाही याच्यामध्ये हे बग्स आहेत, मग त्याच्यावरती त्यांनी काम चालू केलं. बरोबर आहे. आता 11वी साठी जी कॅप राऊंडची जी प्रोसेस चालू होती त्याच्यामध्ये दुनियाचे गोंधळ होते. वेबसाईट नवीनच बनवली होती, लॉन्च केली. त्यांना माहितीच नाही ना 11वीचा जेवढा ऑडियन्स आहे, जेवढे काही स्टुडंट फॉर्म येणार आहेत, ती सिस्टीम तेवढा लोड हँडल करणार आहे का नाही त्यांनी टेस्ट केलंच नव्हतं. आणि जेव्हा तेवढा लोड आला तेव्हा त्यांना रिअलाइज झालं की सिस्टीम हँग होतीये. मग 11वीचे ऍडमिशन लांबले, कॅप राऊंड लांबलेत, अजून पण चालू झाले मला वाटतं. काहीतरी ते अजून चाललंय त्यांचं. म्हणजे सिस्टीमला बिल्ड व्हायला वेळ लागतो ना, ती बनून रेडी आहे, पण त्याचं लोड टेस्टिंग झालंच नाही. टेस्टिंग आपण बघितलंय आधीच, टेस्टिंगचे वेगळे टाईप बघितले. लोड टेस्टिंग, स्ट्रेस टेस्टिंग, त्याचं जे व्हायला पाहिजे ते झालं नाही. आणि तसं ते लोड टेस्टिंग करण्यासाठी तेवढे फेक युजर्स बनवणं शक्यच नाही ना. ऍक्च्युअल जेव्हा ती आपण डिप्लॉय केली आणि ऍक्च्युअल जेव्हा स्टुडंटनी लॉग इन करून ऍडमिशन प्रोसेससाठी स्टार्ट केलं, तेव्हा खरा लोड त्या सिस्टीमचा टेस्ट झाला. तसेच सर्व्हर, तसेच स्ट्रीमिंग, तशी बँडविड्थ कुठेतरी कमी पडली असेल, त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. त्यामुळे टेस्टिंग हे पुढे होणारच आहे. बरोबर ना? आता ही जी सिस्टीम आपण बिल्ड करतो त्यासाठी आपल्याला त्या पण गोष्टीचा विचार करायचा की माझ्या या सिस्टीम मध्ये किती मॅक्झिमम युजर्स लॉग इन करू शकतात, किती जण रेफरन्स देऊ शकतात. आपल्याला अप्पर लिमिट आहे काही ठेवायचं, एवढेच रेफरन्स तुम्ही एवढ्या महिन्यात देऊ शकता. नाहीतर श्रावणी काय करेल, अख्ख्या क्लासरूमचे नावं सगळ्यांची पत्ते घेईल आणि ते एकाच दिवशी सगळे अपडेट करून टाकेल. बरोबर ना? नंतर वाटलं शिवानीला ही माझी मैत्रीण आहे जवळची, मी तिचा रेफरन्स देते. शिवानी देऊ शकत नाही कारण हिने ऑलरेडी टाकलेत. हिला माहिती पण नाही ती मैत्रीण लावणार आहे का नाही क्लास. बरोबर आहे ना? असं होऊ शकतं. मग आपल्याला तिथे लिमिटेशन्स पण टाकले पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. सोपं आहे की नाही डेव्हलप करणं? हा, आता या जेवढ्या गोष्टींचा मी विचार करतोय तेवढ्या गोष्टींचा विचार तुम्ही अकॅडमिक्स मधले प्रोजेक्ट डेव्हलप करत असताना करत नाही, कारण त्या गोष्टी विचार करायच्या असतात हे तुम्हाला माहितीच नसतं. बरोबर ना? आणि कुठलाही प्रोजेक्ट, कुठलीही सिस्टीम बनवण्याच्या आधी आपल्याला ती सिस्टीम मॅन्युअली कशी वर्क करते ना ते माहिती पाहिजे. जर आपल्याला त्याचं मॅन्युअल वर्किंगच माहिती नसेल तर सिस्टीम काय बनवणार आपण? नाही बनवू शकत आपण. त्यामुळे मॅन्युअल वर्किंग माहिती असणं महत्वाचं. आपला काय प्रॉब्लेम आहे आता इथं? कॉइन्स कसं रिलेट करू मी? कॉइन आपण पॉइंट्स म्हणजे काहीतरी माझ्या अकाउंटला, युजरच्या अकाउंटला एक नंबर असेल. कॉइन म्हणजे काय? एक नंबर आहे. मी फक्त ते शो करत असताना एक कॉइनची इमेज घेणार आणि तिथे पुढे नंबर दाखवणार, हेच असणार आहे. हा तो नंबर जो आहे ना तो कॉइन म्हणून एक ऍट्रिब्यूट मी घेऊ शकतो. तो युजरच्या टेबलमध्ये कॉइन्स अर्न्ड, कॉइन्स स्पेंड घेऊ शकतो. त्या ऍट्रिब्यूट युजरच्या टेबलमध्ये येणार. बरोबर आहे. पण तू त्याला कॉइनची डिपॉझिट कधी होणार? कॉइन्स त्याच्याकडे रेफरल दिल्यानंतर. बरोबर आहे ना? मग रेफरन्स, युनिक रेफरल गेट्स कॉइन. हा कॉइन मी टेबल बनवला बरं का, वेगळा कॉइनचा टेबल बनवला. कॉइन ही एक माझी एंट्री असेल युजरच्या टेबलमध्ये, पण कॉइनचा माझा एक टेबल पण. आता कॉइनचा टेबल मी का बनवला असेल? गरज काय कॉइन टेबल बनवायची? माझ्याकडे अनलिमिटेड कॉइन आहेत. सिस्टीम जनरेटेड नंबर मला जनरेट करून द्यायचं. बरोबर? मला म्हणजे किती आहेत मला त्याला काही लिमिट नाहीये. मला जर एक रेफरल आला आणि त्या एका रेफरलला मी 10 कॉइन देतोय, बरोबर ना, व्हर्च्युअल कॉइन, मला काही लगेच द्यायचे का पैसे? नाही. कन्व्हर्जन झाल्यानंतर बाकीचे अमाऊंट पण द्यायचे. श्रावण माझ्याकडे लगेच 10 रुपये मागायला येणार नाही, किंवा 10 रुपये मी असं तिथे रूल पण टाकेल की ही पर्टिक्युलर एवढी अमाऊंट रीच झाल्याशिवाय तुम्हाला विड्रॉ करता येणार नाही. बरोबर ना? तुम्ही मिनिमम तुमचे 500 कॉइन्स झाल्यानंतरच तुम्हाला विड्रॉ ऑप्शन इनेबल होईल, अदरवाईज होणार नाही. समजा ना? मग श्रावणी कशाच्या मागे लागेल? अजून रेफरल देण्याच्या मागे लागेल. हे टेम्पटेशन. बरोबर आहे ना? म्हणजे आपण हे झोमॅटोला करतो बघा, किंवा स्विगीला ऑनलाईन पाठवतो. ऑनलाईन काहीतरी ऑर्डर देतोय, तिथे लिहिलेलं असतं ऍड 1 more item to get free delivery. बरोबर आहे?
आपण अजून एक आयटम ऍड करतो, त्या आयटमचे 200-400 रुपये वाढतात, फ्री डिलिव्हरी 35 रुपयाची फ्री मिळते, आपण ते 35 रुपयासाठी दुसरे 400-500 रुपये घालवतो. टेम्पटेशन आहे, त्याने हे ऑनलाईन हे होतच आवश्यक, त्याचाच फायदा मार्केटिंगवाले करून घेतात. कळतंय? मग हे कॉइन, हा कॉइनचा टेबल मी यासाठी करून घेतला कारण ऍज अ ओनर, ऍज अ ऍडमिन मला हे कळायला पाहिजे, बरोबर आहे, की कोणत्या युजरनी रेफरन्स दिला आणि किती कॉइन त्याला मी अलोकेट केलेत, कोणत्या दिवशी केलेत, कोणत्या टाइमला केलेत, बरोबर, आणि कोणत्या रेफरन्स साठी केलेत, बरोबर आहे. इथं डिटेल्स काय काय पाहिजे, रिलेशनशिप जास्त नाही बघा, कोणी रेफरन्स दिलाय म्हणजे युजरचा रेफरन्स इथे येईल, कोणाचा रेफरन्स दिलाय त्याचं पण नाव येईल, बरोबर आहे, आणि किती कॉइन डिपॉझिट केले, 10 कॉइन डिपॉझिट केले, मग तो एक नंबर आपण सेट केला. कळतंय? हा, मग तो नंबर, हे ऍट्रिब्यूट्स मी तुला या कॉइन टेबलचे सांगितले, बरोबर आहे. आता युजरला लॉग इन केल्यानंतर जे टोटल कॉइन दिसणार आहेत ते कॉइन काय असतील, ते कॉइन्स म्हणजे इथल्या या कॉइन टेबल मधल्या टेबलवरती फायर केलेल्या क्वेरीचा रिझल्ट असेल. मी काय करणार, आता श्रावणीने लॉग इन केलंय, बरोबर, मी क्वेरी फायर करणार, सिलेक्ट काउंट स्टार फ्रॉम कॉइन वेअर युजर आयडी इज इक्वल टू हिचा आयडी, बरोबर ना. हा, जेवढे काही कॉइन आहे त्याचा काउंट मला मिळाला, आणि तो जो काही काउंट आहे तो काउंट मी तिच्या अकाउंटला तिथं वरती शोकेस केला, यू हॅव दिस मच कॉइन्स इन युअर अकाउंट, बरोबर, किंवा बॅलन्स दाखवलाय. हा, तिने नंतर ते स्पेंड केले, तुझे 500च्या पुढे गेले, नंतर तिने स्पेंड केले, मग हा, आता ही एंट्री कुठे घ्यायला पाहिजे, कारण यातला जो नंबर आहे लॉग इन केल्यानंतर प्रत्येक वेळेस दिसतोच आहे की, मग तो नाही दिसायला पाहिजे ना. तिने स्पेंड केलेत 500, पण इथली माझी जे कॉइन्स आहेत ते तसेच दिसत आहेत. मग हे जे काही एंट्रीज आहे ह्याची मला हिने कॉइन स्पेंड कधी केलेत किंवा हिने कधी विथड्रॉ केलेत हे मला कळायला पाहिजे, बरोबर ना. म्हणजे एवढे कॉइन एवढ्या रेफरन्सनी जमा झाले होते, मग ते तिथनं कॉइन एवढी इकडे मी काढून घेतले किंवा विथड्रॉ केले, त्याचा ट्रॅक पण मला ठेवायला पाहिजे ना. हा, मग तो कसा ठेवणार, त्यासाठी काय बनवायला लागेल, वेगळा टेबल बनवायला लागेल. कॉइन डिपॉझिट कधी होणार आहे, रेफरन्स दिल्यानंतर, गेट डिपॉझिट म्हणूयात आपण. हा, येस, विथड्रॉची पण एक एंट्री पाहिजे. हा, म्हणजे इथे मी असं एक लिहितो, कॉइन्स कॅन बी, म्हणजे कॉइन्स नुसते बघण्यासाठी ठेवलेत का, नाही, विथड्रॉ करता येतील, म्हणून एक विथड्रॉची, एक विथड्रॉ नावाने आपण टेबल विथड्रॉ घेऊ किंवा अजून वेगळं काहीतरी नाव, टेबलला नाव काही देऊ शकतो आपण, जे जे पाहिजे आपल्याला. कॉइन्स कॅन बी विथड्रॉ. मग आता कॉइन्स तिने विथड्रॉ, आता विथड्रॉ मध्ये काय काय एंट्री येतील, परत कोणी विथड्रॉ केलेत, किती विथड्रॉ करते, आपल्याला ते लिमिट पण बघायला पाहिजे. तिच्याकडे 500 कॉइन्स आहेत तर 500 पैकी जेवढे पाहिजे तेवढी ती विथड्रॉ करू शकते, मग तेवढे कॉइन तिच्या अकाउंटला लेफ्ट आहेत एवढे हे पण दाखवलं पाहिजे, बरोबर आहे. हा, आणि जेव्हा ती विथड्रॉ करते तेव्हा या कॉइन टेबल मधून आपल्याला त्या कॉइनची जे काही एंट्रीज आहेत ना त्या एंट्रीज डिऍक्टिव्हेट पण करता आल्या पाहिजे, डिलीट नाही करणार मी, बरोबर ना. डिलीट करेन का, नाही, डिलीट जर केलं तर संपला तिथे खेळ. जर मी डिलीट केला तर मला इथला मागचा रेफरन्स कुठेच परत मिळणार नाही. मी फक्त मग मी कॉइन टेबल मध्ये एक एंट्री घेईन, कॉइन्स अलाइव्ह आहेत का डेड आहेत, आणि हीच थॉट प्रोसेस चालली पाहिजे तुमच्या डोक्यात, कळतंय का. तेव्हा तो तुम्हाला मजा येईल प्रोजेक्ट डेव्हलप करण्यात. अदरवाईज प्रोजेक्ट सबमिशन हे केवळ मार्कसाठी केलेलं युजलेस राहील, त्याचा तुम्हाला रिअल लाईफ मध्ये काही फायदा होणार. कॉइन कॅन बी विथड्रॉ. आता हे कॉइन जे आहेत, आता मला सांगा, कॉइन्स 55 कॉइन्स आहेत, ते 55 कॉइन्स मला विथड्रॉ करता येतील का, का नाही येणार. 500 लिमिट ठेवलंय, मग 505 कॉइन विथड्रॉ करता येतील का. हा, म्हणजे तुम्हाला अमाऊंट काहीतरी बॅलन्स मध्ये ठेवायचे, जसं बँकेत असं तसं. हा, बर, ठीक आहे, असं करू शकतो.
ठीक आहे, तिने दिलेलं एक सजेशन आपण विचारात घेऊ शकतो किंवा तुमच्या अकाउंटला एवढं मिनिमम बॅलन्स पाहिजेच, म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह राहाल. म्हणजे क्लास सोडून जरी गेलात, तुम्ही पुढे इंडस्ट्रीमध्ये जरी गेलात, तरी तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी तुमचे कॉईन एवढे मिनिमम बॅलन्स पाहिजे. चांगली आयडिया दिली, ते करतो. ठीक आहे, हा डिडक्ट होतात. करेक्ट. आता मला सांगा, मी जे म्हणालो तुम्हाला, इथे जी आपल्याला अमाऊंट विथड्रॉ करायची 500च्या पुढचीच कुठली तरी करायची अमाऊंट. ठीक आहे, त्याच्याकडे 1020 रुपये अमाऊंट आहे, कॉइन्स आहेत, त्याला 505 रुपीज किंवा कॉइन्स विथड्रॉ करायचे आहेत. ते करता येतील का? तुम्हाला जर ही सिस्टीम मी आतापर्यंत जी सांगितली आहे ती जर प्रॉपर समजली असेल तर त्याचा आन्सर मला की येस किंवा नो मध्ये फक्त सांगायचं. त्याच्याकडे बॅलन्स किती आहे? 1020, बरोबर आहे. आणि त्याला आता विथड्रॉ करायचे 505, 1020 बॅलन्स आहे. ठीक आहे, विथड्रॉ किती करायचे? 505. ह्याचा आन्सर मला तुम्ही सांगा. सिस्टीम कळली असेल तर तुम्हाला याच्यामधलं लिमिटेशन कळायला पाहिजे. विचार करा आणि आन्सर तुम्हाला फक्त येस आणि नो मध्ये द्यायचं.